माझं नाव प्रतीक सुनील मोरे आहे। मी 86 नांदेड उत्तर येथील रिपब्लिकन सेना या पक्षाचा उमेदवार आहे। या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर आहेत। या मतदारसंघ एक शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो आणि या मतदारसंघामध्ये सायन्स कॉलेज असेल, पीपल्स कॉलेज असेल, यशवंत कॉलेज असेल, MGM इंजिनिअरिंग कॉलेज असेल, इथे शिकण्यासाठी फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर पुऱ्या भारत देशातून इथं विद्यार्थी येत आहेत आणि असे असताना एक सुशिक्षितांचा मतदारसंघ म्हणून हे ओळखल्या जातं। या निवडणुकीत उभं राहण्याचं जे माझं प्रयोजन आहे ते ह्याच्यामुळेच आहे की इथला जो काही प्रतिनिधी आहे हे आपले जे काही इथल्या मतदारसंघातले प्रश्न असतील ते गंभीररित्या त्या सभागृहामध्ये मांडू शकत नाही आहे, म्हणून त्या जनतेला एक चांगला सुशिक्षित पर्याय असावा म्हणून मी या मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहे। मी सुशिक्षित उमेदवार आहे। फुले शाहू आंबेडकर चळवळीतून घडलेला आहे। मागील 24 वर्ष मी विद्यार्थी चळवळीत काम केलेलं आहे, सक्रिय राजकारणात काम केलेलं आहे। माझ्या जे परिवार आहे हे 4 पिढ्यापासून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करत आहोत, म्हणून जनतेला मी आवाहन करतो की माझ्या पेन नीप या निवडणूक चिन्हासमोर आपण मला मतदान द्यावं आणि विजयाचा आशीर्वाद द्यावा। अजून दुसरं कोणी बोलणार आहे का? दादा तुम्ही बोलता? विचार तुम्ही काय विचारा ना। प्रश्न हा आहे की वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही सक्रिय कार्यकर्ते आहात, तरी पण हा पर्याय का निवडला? मी सन 2000 मध्ये चक्रवर्ती नेते राजा ढाले हे जेव्हा भारी भोजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यावेळेस भारी भोजन महासंघाचा क्रियाशील कार्यकर्ता झालेला होतो। वयाच्या 16व्या-17व्या वर्षी मी कार्यकर्ता झालेला होतो आणि त्याच्यानंतर 24 वर्ष मी निष्ठेनं पक्षाचं काम केलेलं। पण जे 2019मध्ये जे ट्रान्झिशन आलं आणि या फुले आंबेडकरी चळवळीतील जे काही निष्ठावान कार्यकर्ते होते या कार्यकर्त्याला जाणून बुजून मुख्य प्रवाहातून बाजूला फेकण्याचं काम काही मंडळीकडून करण्यात आलं। त्याच्यापैकी मी पण होतो, पण बाकीच्यांनी जे फेकल्या गेलेत ते बाकीच्यांनी गपचूप फेकण्यामध्ये पसंती हे केली, ते लढत बसली। पण मी लढणाऱ्यापैकी कार्यकर्ता नाही आहे, मी लढणाऱ्यापैकी कार्यकर्ता आहे आणि मी ढालेसाहेबाच्या चळवळीत घडलेला कार्यकर्ता असल्यामुळं मी झुकण्यामध्ये तरबेज नाही आहे, मी समोरच्याला झुकण्यामध्ये तरबेज आहे। आणि म्हणून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानं या 86 नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये मी उमेदवारीमध्ये दाखल केलेली आहे। संबंधित जे काही उमेदवार आहेत ते काँग्रेसमधून त्यांची कारकीर्द सुरू झालेली आहे, त्यांची भाजपमधून त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत। त्यांनी कित्येक गरीब जनतेला, गरीब लोकांना, सुशिक्षित बेकारायला महात्मा फुले महामंडळाच्या नावावर कर्ज काढून जे काही फेक किंवा नकली जे कोटेशन राहतात त्या कोटेशनाचा उपयोग करून त्यांचे पैसे लुबाडलेले आहेत। तुम्ही जर समाज कल्याणमध्ये गेलात तर जे काही ट्रॅक्टरांची जी योजना होती त्या ट्रॅक्टर योजनेमधून त्यानं लोकांच्या नावावर ट्रॅक्टर उचलले, एक ट्रॅक्टर त्याचा गायब केलेला आहे। खूप जण त्याच्या नावावर हे करत आहेत। जे काही आपले अधिकारी असतील किंवा समाजातले अधिकारी असतील, कर्मचारी वर्ग असतील, त्या कर्मचारी वर्गाला ब्लॅकमेलिंग केलेली आहे, त्रास दिलेले आहे लोकांना। आमच्या गलीतलं उदाहरण आहे, आमचा एक मोठा बंधू आहे, समाज कल्याणमध्ये नोकरीला होता, चांगला अधिकारी होता तो, पण त्याच्याकडून काम करून घेतले, त्याच्याकडून पैसे उकळून घेतले आणि नंतर त्याला एका स्कॅममध्ये फसून त्याच्या आणखीन पैशाची मागणी करण्यात आली। म्हणजे असं मेंटल हॅरॅसमेंट करणारा हे राजगृहाचा उमेदवार असू शकत नाही। ते चारित्र्यवान राहायला पाहिजे। त्याच्या चारित्र्य हे जे काही उमेदवार आहे ते चारित्र्यवान उमेदवार नाही। माझ्यावर जर कोणी एका नव्या पैशाचा बी जर डाग असेल किंवा एक नव्या पैशाचा बी जर कोणी आरोप केला असेल तर त्याला माझ्यासमोर आणावं आणि तुम्ही जर मला हे मी त्याला आव्हान करतो, जर तुम्ही मला सांगितलं तर मी उद्या ज्या लोकांचे पैसे डुबवलेले ते सगळे लोक आपल्यासमोर आणणार। म्हणून जर तुम्हाला फुले शाहू आंबेडकरीचा शुद्ध कार्यकर्ता तुमचा उमेदवार म्हणून पाहिजे असेल तर मी एक चांगला इथं ऑप्शन आहे, तुमचा प्रतिनिधी बनण्यासारखा आहे। मी राजगृहाचा उमेदवार आहे, म्हणून या बाबासाहेबाच्या विचाराला, बाबासाहेबाच्या राजकीय विचाराला जर मानणारे आपण असाल तर आपण मला मतदान दिलं पाहिजे असं मी आपल्याला आव्हान करतो।